हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा छान अशा ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि काल काय झालं, मला आहे ना एकादशीचा ब्लॉग अपलोड करायला वेळ मिळाला नाही, तर म्हटलं चला आज शेअर करूया. आणि तुमच्या दादाने खूप अशी छान मस्त देवपूजा केलेली आहे, तर पूर्ण ब्लॉग बघा, कशी देवपूजा केली ते सुद्धा बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ आता आपण कशाला चाललो का घ्यायचंय आता एवढं 1000चं झालं बिल. काढा गाडी बाहेर चला. थार महिंद्रा सुझुकी याचं लोगोच नाही पप्पा. पप्पा या गाडी लोगो नाही पुढून लोगोच नाही घ्यायला. आपलं काय घ्यायचं फक्त फुलं घ्यायची आता आपलं फुलं घ्यायचे. चला पूर्ण व्हिडिओमध्ये मी जाणून घेतलं फक्त मॉल नाही. किती छान आहे ना. अर्ध्याची फुलं पाहिजे. किती लाल काळं निळं पिवळं हिरवं. कितीचे घेतले? दादा अय्या बरं का कोण गाडी उचलून नाही घेऊन गेलं. कुठं आहे तू? चलो चले. चल ती माझ्या चल. चलो शॉपिंग. मग म्हणा काय काय आणलं आता मला बोलणे बसणार आहे. काय काय आणलंय बघा आता. जाने दो लेकिन मुझे बोलने वासने वाले. बरं झालं फुलं आणली. फुल जाऊन दे तिकडं काय काय आणले मी. फुलं तिकडं हा म्हणजे तिकडं थांबून हे कसं आणलं फुल? फरसाण आणला. याने घ्यायला लावला असं. नाही पर्सन लावलं. तू हे का आणलं? ते नव्हतं जे आठवड्यातील संपलं होतं त्यांचं. मग आपण तिकडे डिमार्ट म्हणून आणलं असं नाही. हे लय महाग आहे. हि 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 हि. व्हिडिओ चालू आहे म्हणून काही नाही बोलणार. व्हिडिओ संपला बोलणे बसणार. लाईट लावून म्हणजे दादा नाही ना, मी फक्त आहे ना लिक्विड आणि तूप आणायला लावलं होतं. आणि तुपाचा तो दुसरा डबा आहे ना, जो मी आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे बघा, तो आणायला लावला होता. पण त्याने हा दुसरा गोवर्धनचा आणला. हे पण छान आहे बरं का, पण थोडंसं महाग आहे. एवढ्या किमतीत आहे ना, ते 1 लिटर येतं. पण तुमचे दादा काय मला म्हणले, आपण थोडं खाऊ पण चांगलं घे. एखाद्या वेळेस काय होतं जरा आलटून पलटून, म्हणलं जाऊ द्या. पण मला अगोदर राग आला, पण म्हणलं आता जाऊ द्या आणलं तर. आणि मग तुमच्या दादानं म्हटलं करा तुम्ही देवपूजा. तुमचे दादा आहे ना खूप असे मस्त गप्पा मारत होते बरं का देवपूजा करताना. पण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळं मी काय केलं, आवाज कट केला आणि स्पीडमध्ये घेतला. कारण मग सगळं तुम्हाला शेअर करायचं आहे म्हटलं, तर कशाला एवढं मोठा व्हिडिओ होईल तो. आणि मग छान अशी मस्त देवपूजा करायला लागले. आणि भरपूर दिवसातून ते देवपूजा करायला लागले. नाही तर दीदी आणि दादूच देवपूजा करत होता. एवढ्यात तर माझी काही होतच नाही. मी करते पण जास्त नाही, व्हिडिओ पण माझं शूट घेणं होत नाही. तर मग तुमच्या दादानी पण दिदीवानी सगळं पुसून वगैरे घेतलं. छान अशी मस्त आता देवाची जी माझी वस्त्र कापडं वगैरे आहेत ना, एक पुसायला आहे, एक देवाखाली टाकायला 2 आहे. तर अशी वेगवेगळी असतात. आणि मग त्यानुसार त्यांनी पुसून वगैरे घेतले. मला म्हणे विथ स्टँड लावून दिला आणि मग मस्त छान असं ते व्हिडिओ घेत होते. सगळ्यात महत्त्वाचं, कालच्या तुम्ही व्हिडिओला आता भरपूर सारा सपोर्ट करत आहे, तर सगळ्यांचे खरंच मनापासून आभार. असाच सपोर्ट करत चला आणि असे व्हिडिओ बघत चला. छान अशा कमेंट पण येतात, खूप साऱ्या कमेंट येतात. इतक्या कमेंट असतात ना की मला त्यांना आहे ना म्हणजे काही काही वेळेस रिप्लाय द्यायलासुद्धा वेळ भेटत नाही. इतक्या कमेंट असतात, तरी मी देण्याचा प्रयत्न करत असते, पण तरी राहूनच जातं. आता रोजचे इतक्या कमेंट येतात ना, तुम्हाला काय सांगू मी, खूप साऱ्या कमेंट येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, शॉर्ट व्हिडिओला खूप साऱ्या कमेंट येतात. इंस्टाग्रामला आहे ना आपले जवळजवळ 24K फॉलोअर झाले आहे, म्हणजे 24Kच्या पुढं झालेले आहेत. आणि फेसबुकला आहे ना 2 दिवसात आहे का 4Kच्या प्लस फॉलोअर झालेले आहेत. मग इतकं भारी वाटतंय ना, खूपच छान. असं देवाच्या कृपेने ना असेच चालत राहू आपलं चॅनल. आणि लवकरच लाखापर्यंत जावं अशी आमची इच्छा आहे. आणि तुम्हीसुद्धा अशी द्यायला प्रार्थना करा, पटकन लवकर 1 लाख सगळीकडं होऊन जाऊ द्या. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक सगळीकडं. आणि खरंच तुम्हाला सांगते ना, 2 महिन्यात आपले एवढे फॉलोअर्स वाढले, एवढं चॅनलने ग्रोथ केलं ना, की असं विश्वासच बसत नाही. आणि तुमचे दादा त्याच्यामुळे तर अजूनच जास्त खुश आहे. मला म्हणतात, मला सगळे ओळखायला लागले आजूबाजूला. सगळ्यात अगोदर आहे ना नातेवाईक
आपले जे रिलेटिव्ज असतात ना त्यांना सगळ्याला व्हिडिओ गेले आणि सगळेच व्हिडिओ बघायला लागले. असं झालं, सगळ्यांचे फोन येतात, कमेंट येतात, फोन करून विचारतात तुम्ही लय भारी व्हिडिओ बनवतात. आता जवळजवळ सगळे चांगलेच भेटतात आणि आपले एकदम साधे घरगुती डान्सचे तुमच्या दादांना जे काही येतं ते थोडं काहीतरी एन्जॉय करायचा प्रयत्न करत असतो. तर आता बोलता बोलता तुमच्या दादांची जवळजवळ भरपूर सारी पूजा पण करून झालेली आहे आणि ना एकादश होती, आषाढी एकादशीचे ना, तर म्हटलं चला कुठंतरी फिरायला जाऊया. तर आम्ही फिरायला पण गेलेलो आहे, पण व्हिडिओ भरपूर सारा शूट केला कारण होतं शूट करण्यासारखं काहीतरी दाखवण्यासारखं. तर मग म्हटलं व्हिडिओ घेऊया. मग अगोदर हे सगळे व्हिडिओ शूट केलेले दाखवणार आहे आणि मग जे आम्ही कुठं फिरायला गेलो होतो ना ते पण मी तो व्हिडिओ लवकरच येणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला कमेंट करा, लाईक पण करा, शेअर पण करत चला. व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय आवडतं काय आवडत नाही ते सुद्धा मोठ्या लॉंग व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगत चला. जसा तुम्ही शॉर्टला सपोर्ट करतात ना तसा लॉंगला सुद्धा करत चला. खूप छान आमच्या घरातल्या डेली रुटीन, डेली ज्या आपल्या घरातलं काय असतं ना सामान्य जीवनामधले गमती जमती काय सगळ्या गोष्टी, सुख दुःख सगळ्या गोष्टी आम्ही शेअर करतो. तर नक्की लॉंग व्हिडिओसुद्धा बघत चला. तुमच्या दादांनी काय केलं बघा, सगळी देवपूजा केली. फुलं तर इतके भारी आणलेले होते ना, मला अशी फुलं खूप आवडतात आणि ना मग मस्त देवपूजा सगळं केलं नाही, गोष्ट करायची राहिली. आता तुम्हाला आता काय आठवलं असणार मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा बरं का, काय राहिलेलं आहे या देवपूजेमध्ये करायला. तर पुढे व्हिडिओमध्ये तर मी सांगणारच आहे, पण तेवढं तुम्ही लगेच कमेंट करून सांगा की तुमच्या दादांचं काय राहिलं होतं नेमकं. आणि बसायला बसकर वगैरे घेऊन छान अशी पूजा केली आणि खरं बसकर घेऊनच पूजा केली पाहिजे. कधी पण आहे ना जमिनीवर बसून कधी देवपूजा करू नये, पण मी नेहमी ती अशीच करत असते. पण तुमच्या दादांमुळे समजलं मला. तर मला वेळ नसतो, मला ड्युटी असते. आज दर्शन झालं आपलं, पूजा झाली सर्व छान. तुमच्या दादांनी पूजा केलेली आहे, फुलं वगैरे आणले, मस्त फुलं पण वाहिले आणि रांगोळी काढायची राहिली तर त्यांचं लक्षात आलं नाही. मी त्यांना आता रांगोळी काढायला लावते थोडीशी छोटंसं व्हायला. तर ताई तर शेंगदाणे बघा किती छान, माझा पांडुरंग बघा किती भारी दिसतंय. आता कुठतंय त्या तूप दिलं होतं देवपूजाला, देवाला दिवा लावायसाठी आणि ह्यावेळेस हे तुपाचा डबा आणलाय तुमच्या दादांनी. आणि लाईट पण नाही आपल्याकडे, आता लाईट गेलेली. आणि बटाटे उकडून घेतले मी हे बघा खिचडीसाठी. आणि अगोदर दादूने हे बघा असे शेंगदाणे अर्धले सगळे कुट केलेले आहे आणि हिरवे मिरची आहे, अजून साबुदाणा. तर हा बघा साबुदाणा मी ना संध्याकाळीच भिजत घातला होता, कूट करायचा होता पण तो राहून गेला. मानाशी मी तयार झालेली आहे आणि नेमकी लाईटच नाही असं झालेलं आहे. तर आज आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि भरपूर जण पांडुरंगाच्या दर्शनाला गेले असन, कुणी आजूबाजूच्या मंदिरात वगैरे जिथं शक्य होईल तिथं ते जातात आणि दर्शन घेतात. तर आता आम्ही बघू, आता जवळजवळ 1 वाजलेला आहे, तरी बघू कुठं वेळ भेटला ना तर आजूबाजूला जाऊ आम्ही पांडुरंगाच्या. पंढरपूरला आम्ही गेलो होतो, पांडुरंगाचं छान असं मस्त दर्शन घेतलं. आम्हाला खरंच खूप भारी वाटलं कारण आहे ना मी म्हणजे पहिल्यांदाच पंढरपूरला गेले आणि पहिल्यांदाच माझं पांडुरंगाचं दर्शन झालं आणि तो आनंद वेगळाचा असतो बघा. इतके दिवस देवाने बोलवलं तर डायरेक्ट थेट देवाचं दर्शनच झालेलं आहे. तर आता मी खिचडी करून घेते आणि मग बोलते, तुम्हाला दाखवते मी साबुदाण्याची खिचडी कशी करते. आणि छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे आणि हे बघा आता हा सगळा पसारा तुम्ही आवरायचा. माझं काम आहे, सुट्टी ना मला. हा ज्याचे त्याचे काम जिने करायचे. हा मला तुमच्या दादांची खूप आवडतं. आज मी पूजा केली, सगळं काम माझे जेवढे तेवढे मी सगळं उचलणार आहे, सगळं व्यवस्थित ठेवणार आहे. ना तुमच्या दादांची ही गोष्ट मला खूप आवडते, खूप सपोर्ट करतात आणि ना म्हणजे असं घरात असं कशालाच ते नाही म्हणणार नाही आणि ना कायम त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल राहते. आणि मेन म्हणजे काय माहितीये का, काही असू द्या घरातलं, मला कोणत्या गोष्टीत काही मदत असू द्या, म्हणजे ना मी जरी ते कामावून किती दमून जरी आले ना, मी जर म्हणलं ना एवढं करा ना थोडंसं की लगेच करणार, नाही म्हणणारच नाही. आणि भाजीला आणून देतील, हर एक गोष्ट करतील. आणि त्याच्यामुळे माझी तब्येत अशी झाली का काय मला ते कळत नाही. कारण का इकडे या ना 1 मिनिट, नेमकी लाईट नाही म्हणून इकडे ना
तुमचे दादा आहे ना असं प्रत्येक गोष्ट माझं ऐकायच्या ना मला लई भारी वाटतं आणि माझ्या डोळ्यात लगेच हे बघा आनंद असतो डोळ्यात, आनंद असतो. हवळ्या मनाची थोडंसं. तिला असं काही जाणं लागते लगेच 2 धारा चालू असतात. नाही हळवी मी खूप आहे ना मग तसे तुम हा पण आहे ना तसे दादा तुमचे तसेच आहे. खूप जीव लावणारे, प्रेम करणारे, है का नाही? आणि सपोर्टिव्ह आहे सगळ्यात महत्वाचं. आणि चला आपल्याला आज कुठं जायचं, काय प्लॅन वगैरे आहे का? प्लॅन म्हणजे आपण जाऊ एखादी रील वगैरे काढायला, थोडस लांब जाऊ आता घरात. आणि देवाचे पांडुरंगाचे कुठं आजूबाजूला जाऊ आपण? आहे ना तर भरपूर मंदिर आहे पांडुरंगाचे, आम्ही दर्शन घेणार. तिथून पुढे थोडस आम्ही घरात रील काढलेत आतापर्यंत, पण असं वाटतं की बाहेर जाऊन एखाद्या वेळेस काढायला पाहिजे. तर आम्ही जाणार थोड्या वेळाने 2, 2:30, 3 वाजता दीदी आल्यानंतर. दीदी गेली कम्प्युटर क्लासला, म्हणजे ती शिकायला जाते तिथं. ते आले का आम्ही निघणार आहे, मग तुम्हाला दाखवतो आम्ही पुढे. आणि व्हिडिओ खूप भारी होणार आहे, तो पूर्ण बघा, है का नाही? व्हिडिओ मस्त छान बनवणार आहे आणि रील्स पण भारी टाकणार आहे आम्ही, तर बघत राहा. चला आता मी खिचडी करते आणि तो व्हिडिओ पण घेते खिचडीचा. पहिले घे खिचडी, मला खूप भूक लागली हा. आहे. इतक्या वेळ मला उपाशी नाही तुमच्या जायची सवय दादांना नाही. लई भूक लागत कारण लगेच. मला 10:30ला जेवण लागतं, म्हणजे मला लगेच भूक लागते. 10:30ला जेवण आणि तुझी अशी बारीक आहे. खातो मी 3 टाइम खातो, मला सवय 3 टाइम खायची. सकाळचं जेवण आपलं 11च्या अगोदर असतं, दुपारी जेवण एक माझ्या 3, हाताला लई कळ 3:30ला लागली थोडा आता. नाश्ता करतो मी, संध्याकाळी एकदा जेवण. तर चला, आणि मी 2च टाइम खाऊन अशी. आपण काय करते 3 टाइमचे 2च टाइम खाऊन घेते. तसं तिला नाही मी सांगितलंय तसं नाही टाइम ठेवायचा खाण्याचा. कसं 3 टाइमचं 2च वेळेस खाऊन घेते, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. तसं नाहीये. मग कसं आहे सांगा? माझं जेवण उशीर होतं, मग मला भूक लागती, मग मी खाते. हा, हा. आणि कसं असतं, काही ना टेन्शन नाही, तब्येत वाढती, काहीची जेवणात टेन्शन टायमिंग कमी. वेगळा आहे. आता दीदी संग ती जेवते जवळ, तिला 2 वाजता जेवायला. सकाळी नाश्ता नसतो त्यांना, काय नसतो. आणि ना टेन्शन आहे सगळ्यात महत्वाचं. काय टेन्शन आहे सांगा? असतं ते जास्त जास्तीला काही असं नसतं. तुम्ही मला टेन्शन देते हा प्रश्न नाही. हा तुम्ही नाही देत मला, पण थोड्या काही गोष्टी झालं, काही इकडं तिकडं झालं, थोडस चालूच राहते मनुष्य म्हटल्यावर. टेन्शन मध्येच असतो काही असो नसो, पण टेन्शन असतं त्याच्या मागे. आणि मग माझी तब्येत वाढती आणि ह्यांची कमी होती. हा मेन प्रॉब्लेम, नाही तर दुसरं काही नाही. चला करा खिचडी, मला खूप हा भूक लागली. चला दादूने आणली. दाखवले मी सगळं कुट केलेलं. आता मिरच्या राहिल्या तेवढ्या मी कुठे त्या. मी ना बटाट्याच्या फोडी ना परतून घेते तुपामध्ये, म्हणजे त्या कशा आहे नंतर वरून टाकून खायच्या आपल्याला जशा पाहिजे तशा. असं काय होतं? आणि मिरच्या चिरून घेतल्या, लाईटच नाही आता. आणि मिठाचा पुडा दादू त्याच्यात थोडा वेळ व्हिडिओ बंद कर. तर ह्या बघा नवीन मिठाची पिशवी घेतली आहे आणि याला आता मीठ टाकून परतून घेते मी. कमी गॅसवर लगेच जळून जातं. ह्या पुड्या अशा परतल्या ना खायला छान लागतात. बटाटे उकडून घेतलेले तर बऱ्यापैकी आता परतले. आता याला काढून घेते. हे बघा ते तूप टाकलंय आणि हिरव्या मिरच्या ना परतून घेते. कारण मला कुटायचे ते, पण तुमचे दादा मला म्हटले कुटू नको, चिरूनच घे. अशी पण छान लागते खिचडी. आणि हे बटाटे बघा किती छान दिसत आहे का नाही? आणि अशी तेला मिठातले बटाटे ना खूप छान लागतात. आणि चपाती सोबत खाऊ शकतो. मग कधी खाऊ नाही शकत. आपण नेहमी तर खातोच ना. लाईट गेल्यामुळं काय झालं माहिती का, शेंगदाण्याचं कूट असं एकदम बारीक झालाच नाही आणि असं आदळा सगळा झाला. आणि त्यातनं साबुदाणा टाकताना मी असं हाताने मोकळा करून टाकायला पाहिलं होतं, तुमचे दादा मला म्हटले. आणि त्याच्यामुळं काय झालं, आणि हा सुट्टा साबुदाणा होता, पण ह्या साबुदाण्याने काय होतं माहिती का, अजिबात ॲसिडिटी होत नाही, खाल्ल्यावर पित्तसुद्धा होत नाही, काहीच होत नाही, असं खाल्ल्यावानी सुद्धा वाटत नाही, जसं की पॅकिंगचं साबुदाण्याने होतं. आणि मग मी काय केलं, हा साबुदाणा होता ना, तर हा संध्याकाळी भिजवलेला होता आणि मस्त मग खिचडी केली. पण खिचडी केली बघा अशी झाली, सगळी चिकट झाली ती. आता याच्या आधी मी खूप साऱ्या वेळा व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, अशी झालीच नाही.
तर म्हटलं चला ह्यावेळेस आपली बिघडली तरी शेअर करूया. तर तुमचे दादा मला सारखे म्हणत होते, तू अशी का खिचडी केली, अशी का खिचडी केली. म्हणलं अहो मी काय मुद्दामून थोडी केली, आता ती लाईट पण नव्हती, काहीच नव्हतं. आणि हे बघा खिचडीमध्ये असं दूध वगैरे टाकून खायला आवडतं दादूला आपल्या. कुणाला आवडतं ते सुद्धा सांगा. आणि मलासुद्धा आवडतं, तुमचे दादासुद्धा खातात, दही पण खातात, पण आम्हाला शक्यतो दूध जास्त आवडतं खिचडीमध्ये खायला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर